फादर्स, सिस्टर्स आणि माझे भगिनीनो, आज इथे बरेच चांगलं सजावट केलेलं आहे. आज आम्ही इथे चांगलं सजावट केलेलं आहे आणि आम्ही इथे विशेष वेदे पवित्र वेदी समोर पवित्र मंदिरात जमलो आहोत. आज हे अमलाश्रमचे वर्धापन दिनानिमित्त आम्ही इथे जमलो आहोत. मिसासाठी 2007 साली एप्रिल 24 ला अमलाश्रमची सुरुवात झालं फादर बेन्नी द्वारे. त्यानंतर दैनंदिनी यांच्या देवाचा आशीर्वाद भरपूर इथे येत होते, पडत होते आणि सगळ्याकडे हजारो लोक येशूचा संदेश, वचन, आशीष, आशीर्वाद, कृपा अमलाश्रमद्वारे मिळत होते. आणि त्यानंतर फादर बेन्नीनी मुंबई मेडन्स ऑफ मेरी मार्गरेट सिस्टरच्या स्थापना केलं. त्यामुळे हे वर्धापन दिन असं एक दिवस आहे. आपण देवाचा, आपण आपल्याला देव दिलेला कृपा त्या आठवण करण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी आणि जो इथे काम करत आहे हे सगळ्या लोकांना आपण देवाकडे विशेष रूपे समर्पण करून देवाचा आशीर्वाद अजून पुढे चांगल्यापणे वृद्धीने वर्षावं यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करून हे बलिदानाचा सुरुवात करतोय. पिता पुत्र आत्मा यांची स्तुती जशी परमपित तशी आता चिरकाळी आमेन. जोजफ वालिस, स्वीटा रोमन नातो, नीलम गणपत बाऱ्या पूर्ण हृदयाने स्वइच्छेने जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाने प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करण्याची आणि MMI मेडल्स ऑफ मेरी इमॅक्युलेट अमलाईच्या दासी संस्थेद्वारे आजीवन अमलाईच्या मध्यस्थीने प्रभू येशूची सेवा करायला आणि वचनाची घोषणा करण्याची माझी इच्छा व्यक्त करते.
माता मरियला आदिपुत्र्याना सर्व संतांना सजवलेल्या परमेश्वर या कपडाना आशीर्वाद देवो एवं पवित्र करो। निराळपणाचं चिन्ह असलेली ही साखळी आशीर्वाद हो एवं तुम्हाला संरक्षण देवो। प्रियानो, आज आपण 18व्या वर्धापन दिनी आमलाश्रमच्या सर्वजणीकडे आनंदोत्सव करण्यासाठी तयार आज आलेलो आहोत आणि विशेष करून आमच्या ह्या तिन्ही भगिनी सिस्टर जेनिफर, सिस्टर स्वीटा आणि सिस्टर नीलम पूर्ण जीवन त्याग करून जतिक जीवन सोडून आज त्यांनी पहिल्यांदा देवाला हो बोलून ते आज आपल्यामध्ये परमेश्वराने दिलेले कपडे परिधान करून आपल्यामध्ये आहेत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। वेदी एकदम फुल भरलेली आहे। हालेलुया। असं वाटत आहे की सर्व देवदूत एमएसटीचे सर्व देवदूत येऊन वेदीवरती बसलेले आहेत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण सर्वात प्रथम सर्व फादरांचे आभार मानूया। या पवित्र दिनी आमचा आनंद दुगना करण्यासाठी आपले सर्व फादर लोक वेळ काढून आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आज सकाळपासून जेव्हा तुम्ही आमलाश्रममध्ये पाऊल ठेवलेला आहात, कृपेचा वर्षाव स्टार्ट झालेला आहे आणि आज पवित्र मिसा बलिदान जेव्हा आपण साजरी केली, पवित्र मिसा बलिदानामध्ये भाग घेतला तेव्हा भरपूर सर्व फादर लोक आपल्यासाठी प्रार्थना करत होते आणि भरपूर पवित्र आत्म्याचं वर्षाव आपल्यामध्ये झालेलं आहे आणि त्याचा आपण अनुभव घेत आहोत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तर आपल्यामध्ये बिशपच्या जागी असलेले आपले टॉम फादर आपल्या भाषेत बोलत आपण प्रोव्हिन्शियल म्हणतो, रिजनल डायरेक्टर आहेत। आपण फादर टॉम यांचं स्वागत करणार आहोत। तर रिचर्ड अंकल फादर टॉम यांचं स्वागत करते। फादर टॉम यांना लेस्ली अंकल शॉल देते। आज पाहता तुम्ही या तीन भगिनी निळ्या ड्रेस मध्ये आहेत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। अशा कुठे तुम्ही बघितले नसेल की या ड्रेस वाले कुठेतरी आहेत म्हणून। तरी आम्ही MMI संस्थेच्या सिस्टर आहोत। आमचे फाउंडर फादर बेन्नी आहेत। हे बी आलं कुठून आणि ही संस्था आली कुठून आणि आम्ही या ठिकाणी आहोत कसे? अनेकांना प्रश्न पडतो की हा आम्हाला बोलतात आमलाश्रमचे सिस्टर, फादर बेन्नीचे सिस्टर। हालेलुया। परंतु ह्या कुठून आल्या आणि कशा आल्या आणि या इकडे काय करत आहेत? अनेकांना भरपूर प्रश्न पडतात। परंतु प्रियानो, अनेक वर्षापूर्वी म्हणजे आता आम्ही येऊन आम्हाला 10 वर्ष झालेली आहेत, त्याच्या 10 वर्ष अगोदर फादर बेन्नी यांना प्रार्थना करताना एका संदेशाने प्रार्थनापूर्वक सांगितलं, येशू तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एक नवीन संस्था चालू करणार आहात। फादर प्रार्थना करत राहिले आणि 8व्या वर्षी सारिका सिस्टर ताबोरमध्ये गेल्या होत्या। जेव्हा ते ताबोरमध्ये गेल्या त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये पवित्र आत्म्याने घातला, फादर बेन्नीला विचार कोणत्या संस्थेमध्ये जायचं आहे। फादर तेव्हा ताबोरमध्ये जात होते प्रीचिंग करण्यासाठी
8व्या वर्षी सारिका सिस्टरच्या मनामध्ये पवित्र आत्म्याने बी पेरलं. सारिका सिस्टर जॉब करत होत्या. 10व्या वर्षी म्हणजे तिच्या 2 वर्षानंतर सारिका सिस्टरने धाडस घेऊन फादरांना विचारलं. फादर कुंसाराच्या वेळेत फादरांना विचारलं. कुंसार वगैरे झाल्यानंतर जेव्हा सिस्टर कुंसारायला फादरांकडे जात होती, पवित्र आत्म्याने फादरांना एक संदेश दिला. आता जी मुलगी तुमच्या जवळ येणार आहे आणि गुडघे टेकणार आहे, ती मुलगी तुमच्या संस्थेची फाउंडर्स असणार, तुम्हाला सहाय्य करणारी असणार. सिस्टर आल्या, गुडघे टेकले आणि तिने फादरांकडे कुंसार केला. आणि कुंसारानंतर सिस्टरने सांगितलं, फादर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. फादरांनी विचारलं, बाळा विचार. तेव्हा तिने सांगितलं, फादर मला सिस्टर बनायचं आहे. फादरांनी अनेक संस्थांची नावं सांगितली आणि तिकडे त्यांना मार्गदर्शन द्यायला लागले. परंतु सारिका सिस्टरने सांगितलं, फादर मला तुमच्या संस्थेमध्ये जॉईन व्हायचं आहे, तिकडे तुम्ही आत्मिक गुरु आहात, तिकडे तुम्ही स्पिरिच्युअल फादर आहात. आणि जेव्हा सिस्टर फादरांनी सांगितलं असं की मला पवित्र आत्म्याने संस्था चालू करण्यासाठी सांगितलेली आहे. सिस्टर जॉब करत होत्या. सिस्टरने जॉब टाकला, सोडला. सिस्टर आम्हाला आश्रममध्ये आल्या. येताना सिस्टरांसोबत थोडे लोक होते, तरी काही कारणास्तव पवित्र आत्म्याने त्यांना पाचारण दिलं नव्हतं, ते निघून गेले. सिस्टर एकटी राहिली. सिस्टरने हार नाही मानली. माझ्या पुढे मागे कोण आहे हा विचार नाही केला. मी पवित्र आत्म्याला जुळून आहे. पवित्र आत्म्याने मला पाचारण दिलेलं आहे. मला लोकांनी पाचारण दिलेलं नाहीये किंवा मला फादरांनी पाचारण दिलेलं नाही. मला पवित्र आत्म्याने पाचारण दिलेलं आहे. मी पवित्र आत्म्याला जुळून राहणार म्हणून सिस्टर ठाम राहिली. थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला पवित्र आत्म्याने पाचारण दिलं. जेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो तेव्हा आदल्या दिवशी आम्हाला परमेश्वर सांगणार फादरांच्या द्वारे की उद्या अमुक नावाची व्यक्ती रिट्रीट मध्ये येणार आहे. ती व्यक्ती येऊन तुम्हाला विचारणार, मी सिस्टर बनवू का तुमच्या संस्थेमध्ये. आम्ही प्रार्थना करतच राहणार. दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती रिट्रीट मध्ये येणार, फादरांना भेटायला जाणार. तेव्हा सांगणार, फादर माझी इच्छा आहे तुमच्या संस्थेमध्ये सिस्टर बनायची, मी होऊ शकते का. तेव्हा अगोदरच आम्ही आमच्या मनातल्या मनात हसतो, कारण कालच पवित्र आत्म्याने संदेश दिला होता ह्या व्यक्तीबद्दल आणि ही व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे आलेली आहे. आपण त्यांना बोलवलेलं नाही, देवाने पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये बी पेरले आणि त्या इकडे आलेल्या आहेत. हालेलुया. आणि आज आम्ही 8 लोक आहोत. पवित्र आत्म्याने मार्गदर्शन दिलेलं आहे, पवित्र आत्म्याने पाचारण दिलेलं आहे. आणि आज आम्ही फादर बेनी सोबत MMI संस्थेच्या सिस्टर लोक फादर बेनी सोबत आहोत. कारण फक्त हे पाचारण स्वतः आम्ही निवडलेलं नाहीये, देवाने दिलेलं आहे. आज या तिघी जणी जेव्हा निळे कपडे परिधान करत आहेत, जेव्हा ते MMI चे मेंबर झालेले आहेत, त्यांना भरपूर वेळ होता विचार करण्यासाठी. त्यांना वेळ होता. अनेक मोठमोठे कॉंग्रिगेशन आहेत, त्यांना अनेक लोकांनी चॅलेंज केलं, तुम्ही आम्हाला आश्रममध्ये का जाता, तुम्हाला वेगवेगळ्या संस्था आहेत, सगळे कॉंग्रिगेशन जे वेल टू डू आहे, तुम्ही फक्त जा, तुम्हाला हे तुमचं भविष्य आहे. तरी त्यांनी 4 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने पूर्ण निर्णय घेतला स्वखुशीने, कुणाची जबरदस्ती नसताना. फादर अनेक वेळा सांगतात, तुम्हाला जर पवित्र आत्म्याने तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सोडून जाऊ शकता, आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही. तरी स्वखुशीने आज त्या आपल्यामध्ये पूर्ण विश्वासाने, आज त्यांच्या कुटुंबातील देखील लोक हजर आहेत, त्यांनी पूर्ण स्वतः निर्णय घेतलेला आहे, आज आम्ही आमलाश्रमचे सिस्टर बनणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचे आपण आभार मानूया, कारण ते देवाने दिलेलं पाचारण आहे. आणि आमची नवीन संस्थेसाठी तुम्ही प्रार्थना करा, कारण जेव्हा आम्हाला हे ड्रेस भेटले तेव्हा फादर जोस जे आता ओरिसामध्ये आहेत, त्यांनी आम्हाला बिशपच्या जागेवरती असताना हे कपडे दिलेले आहेत. MST's फादर जे बिशप जेम्स आहेत, त्यांनी आम्हाला तोंडाने सांगितलं, फादर बेनींना तुम्ही संस्था चालू करू शकता. त्यांच्या ज्या अधिकाराने आज आम्ही फादर बेनीच्या अंडर हे पवित्र आत्म्याने दिलेलं संस्था आम्ही चालू केलेली आहे. आम्हाला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, निरंतर आमच्यासाठी प्रार्थना करा. फादरांनी सांगितलं, कुणाच्याही मागे मुली आमच्यामध्ये पाठवलं जायचं नाही. पवित्र आत्म्याने सांगितलेलं आहे, ज्यांना मी निवडलेलं आहे त्या तुमच्या मागे येतील
आणि अशा 45 मुलींना ठेवलेले आहे. योग्य वेळेत ते तुमच्या कॉंग्रिगेशन मध्ये जॉईन होणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून हे जीवन जगत आहोत तेव्हा प्रियानो, तुमच्या देखील घरी अनेक मुली आहेत. तुमची इच्छा असेल तर आमच्यामध्ये पाठवू शकता. तरी पवित्र आत्म्याने जर आमच्यामध्ये पाचारण दिलेलं आहे तर आम्ही त्यांना आमच्यामध्ये घेऊ. तर आमच्यामध्ये अनेक सिस्टर लोक आहेत, आम्ही त्यांच्याकडे पाठवून देऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज भरपूर ठिकाणी आपण जर नजर फिरवली, चॅपलमध्ये, इथे किचनमध्ये, तर काहीतरी वेगळंच रूप आपल्याला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर त्याला काहीतरी कारण असेल, बरोबर? जेव्हा काहीतरी आनंदाचे उत्सव होतात तेव्हा आपण आनंदाने अनेक प्रकारची सजावट करतो. आणि आज या अमला आश्रमच्या हॉलमध्ये, चॅपलमध्ये आपण हे बघत आहोत की सगळ्या ठिकाणी सजावट झालेली आहे. त्याला कारण आहे 2. पहिलं कुठलं कारण असेल तुम्हाला आठवते? अमला आश्रमचा वाढदिवस, वर्धापन दिन. किती वर्ष अमला आश्रमला झाली? 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला काय भेटतं? लायसन भेटतं. हालेलुया. अमला आश्रम जेव्हा सुरुवात झाली 18 वर्ष अगोदर, तेव्हा ते खूप लहान बाळ होतं. माझे स्वतःचा अनुभव असा आहे, इथे जे फ्लोरिंग आता तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा नव्हतं, कलरिंग नव्हतं. ह्याच्या पुढचा जो मजला आहे तो सुद्धा नव्हता. खूप छोटं बाळ होतं. परंतु आज अमला आश्रम हे 18 वर्षाचं परिपक्व बाळ असं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये शमूएलला परमेश्वराने वाणी दिली, तुला मला फॉलो करायचं आहे. आणि हे अमला आश्रम परमेश्वराला फॉलो करत आहे. या अमला आश्रमामध्ये सेवा करणारे फादर, त्याचबरोबर सिस्टर्स हे येशूला फॉलो करत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे एक पहिलं कारण आहे. अमला आश्रम लहान बाळ होता, परंतु या लहान बाळाला वाढवण्यासाठी अनेकांनी हातभार लावलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखादी आई लहान बाळाला जन्म देते तेव्हा ती ते बाळ आईच्या सानिध्यात, वडिलांच्या सानिध्यात, आजी आजोबांच्या सानिध्यात, त्यांच्या नातलगातील लोकांच्या सानिध्यामध्ये वाढत असते. जेव्हा ते शाळेमध्ये दाखला घेते तेव्हा ते शाळेतील शिक्षकांबरोबर वाढत राहते. प्रेज द लॉर्ड. अनेकांचं सहकार्य त्या बाळाला मिळत असतं. या अमला आश्रमला सुद्धा वाढवण्यासाठी परमेश्वराने अनेक हात उभारले. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज हे अमला आश्रम उभा आहे. म्हणून परमेश्वर काय सांगत आहे, मी घर बांधतो आणि ते बांधण्यासाठी कुणाची वापर करतो? आपल्या सगळ्यांची. मी जर घर बांधत नाही तर तुम्ही कितीही मेहनत घेतली तुमचं श्रम व्यर्थ आहे. तुम्ही कितीही जागरण केलं तुमचं जागरण व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु हे अमला आश्रम परमेश्वराची एक इच्छा होती की एक महाराष्ट्रासाठीच नाही, आज कोविड होऊन गेला तेव्हा कोविड मध्ये अमेरिकेतील लोक, परदेशातील लोकांनी आशेनं या अमला आश्रममधून देवाचं वचन ऐकलं आणि त्यांना आशा मिळाली. आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना हे मोठं आशेचं चिन्ह म्हणून अमला आश्रमला परमेश्वराने एका डोंगरावर दिव्यासारखं ठेवलेलं आहे, प्रकाश देण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अमला आश्रममध्ये आपण इथे चांगल्या प्रकारे बसलेलो आहोत. चांगल्या प्रकारे सगळ्या प्रकारची सजावट पाहत आहोत. लादी मारण्यापासून तर वरचा कलर लावण्यापर्यंत लोकांनी येऊन या अमला आश्रमला घडवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. फादरांच्या सानिध्यामध्ये राहून, फादर बेनीच्या सानिध्यामध्ये राहून या अमला आश्रमला घडवलं आहे. आणि तो 18वा वर्धापन दिवस पाहण्याचं भाग्य मला आणि तुम्हाला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जोरदार टाळ्यावरून परमेश्वराचा आभार मानतो. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझा अनुभव आहे, जेव्हा कधी मी अमला आश्रममध्ये रिट्रीट देण्यासाठीच येतो असं नाही, माझी पण रिट्रीट मी करत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी जेव्हा कधी या अमला आश्रममध्ये आलेलो आहे, रिकाम्या हाताने मी कधीच गेलेलो नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला कारण आहे, जे फादर तुमची सेवा इथे करत आहेत ते स्वतः रिकामी झालेले आहेत. त्यांनी सगळं काही रिकामी होऊन देवाच्या कृपेने भरण्यासाठी हे केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
आणि या अमलाश्रमला ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या घराला रिकामी करून या अमलाश्रमला भरलं, हे टेबल जी बघत आहात, ही वेदी बघत आहात, मागची जी वेदी बघत आहात, ही अमलाश्रमला दिलेली दानशूर लोकांची भेट आहे. त्यांनी त्यांची घरं रिकामी केली आणि अमलाश्रमला भरलं. आज त्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराविषयी सांगितलं जातं, परमेश्वर कोणाचाही कर्जदार नाही. फादरांनी त्याग केला, त्या त्यागाचं मोठं प्रतिफळ परमेश्वराने हे अमलाश्रम आपल्यासाठी एक कृपेचं दान म्हणून दिलेलं आहे. हालेलुया. आणि दुसरं कारण आहे. दुसरं कारण कुठलं? 3 सिस्टर्स देवाला आज होय म्हणून सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला होय सांगायला आपल्याला धैर्य लागतं, आपल्याला करेज लागतं. माझं स्वतःच उदाहरण सांगत आहे. मी लेट व्होकेशन आहे. जेव्हा मी माझा शिक्षकी पेशा सोडायचा विचार केला, तेव्हा मला लोकांनी सांगितलं, तू जॉब सोडू नकोस, 1 वर्षाची सुट्टी घे. म्हणजे 1 वर्षभरात सेमिनरी मध्ये गेल्यानंतर समजा तुला आवडलं तर कंटिन्यू कर, नाही तर परत तुझा जॉब तुला मिळेल. फादरांनी मला सांगितलं, अनुभव घ्यायचा असेल परमेश्वराचा, आणि परमेश्वराला जर फॉलो करायचं असेल, अनुसरायचं असेल, तर 100% करायचं. नांगराला हात घातल्यानंतर मागे बघायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आज या 3 सिस्टर्स ज्यांनी आपल्या समोर ख्रिस्त सभेसमोर त्यांची इच्छा दर्शवली की आम्ही येशू ख्रिस्ताला फॉलो करणार. माझ्या प्रिय बंधूंनो, का त्या तिघींना काही कामधंदा नव्हता घरी? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यांच्या हातातले त्यांनी जॉब टाकले बाहेर. परमेश्वरासाठी ते रिकामे झाले, कारण परमेश्वर हा त्यांच्या जीवनाचा एक वाटा बनलेला आहे. गॉड इज माय पोर्शन अँड माय कप. परमेश्वरानं त्यांना आता निवडलेला आहे. आता ते या जगाचे नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून गलतीकरास पत्र अध्याय 1 वचन 10 मध्ये आपण परमेश्वराचं वचन काय सांगते ते पाहूया. परमेश्वर त्या वचनामध्ये सांगत आहे, Am I now seeking the favor of men or of God? Or am I trying to please men? If I were still pleasing men, I should not be a servant of Christ. आता या तिन्ही धर्म बहिणी त्यांनी प्रभूला हेच सांगितलंय, I don't want to please any kind of humanity here. I want to please only my Christ. आपण ते वचन मराठीमध्ये सुद्धा वाचूया. मी आता मनुष्याची की देवाची मन धारणी करावयास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. हालेलुया. जर मी मनुष्याला जर संतुष्ट करायला लागलो तर मी ख्रिस्ताचा दास होणार नाही. आणि या दासींनी, अमलाईच्या या दासी आता फक्त येशूला संतुष्ट करण्यासाठी त्यांनी व्रत स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बप्तिस्माच्या द्वारे जी कृपा त्यांना मिळाली होती, आता या प्रोफेशनद्वारे, या त्यांच्या व्रताद्वारे त्यांनी ती दृढ केलेली आहे. त्या कृपेमध्ये दृढ राहण्यासाठी त्यांनी निश्चय घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे तिन्ही सिस्टर्स जेव्हा पुढे आले तेव्हा त्यांनी जगाला काय सांगितलेलं आहे? माझ्यासाठी हे जग आता नाही राहिलं. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूने काय सांगितलं? ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी आणि देवराज्यासाठी आपल्या आईला, आपल्या बाबांना, आपल्या भावंडांना, आपल्या बहिणींना, आपल्या घराला, आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीला त्यागलेला आहे, त्यांना येणाऱ्या दिवसात अनेक भावंड मिळतील, अनेक आया मिळतील, अनेक वडील असतील, अनेक बहिणी असतील, आणि शेवटी त्यांना सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल म्हणून येशू ख्रिस्ताने एक अभिवचन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे अभिवचन मिळवण्यासाठी एक त्याग करावा लागतो. एका त्यागाला आपल्याला सामोरं जावं लागतं.
त्यागाशिवाय आपल्याला काहीच होत नाही. असं सांगितलं जातं, गॉड्स ग्रेसेस आर गिवन फ्रीली. लक्षात घ्या, गॉड्स ग्रेसेस आर गिवन फ्रीली, नॉट चीपली. देवाची कृपा मुक्त असताना फुकट रूपाने मिळते, परंतु त्याला किंमत मोजावी लागते. उदाहरण सांगतो, संत पेत्राला जेव्हा परमेश्वराने निवडलं, मला फॉलो कर म्हणून सांगितलं, तेव्हा येशूने त्यांना काय सांगितलं? तुझं होडी तुला सोडावी लागेल, तुझी जाळी सोडावी लागतील, त्यांना किंमत मोजावी लागेल. त्यांना किंमत मोजावी लागली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला किंमत मोजावी लागते. उदाहरण सांगतो, समजा मी दारू पित आहे आणि माझ्या घरामध्ये शांती नाही आणि तुम्ही सांगता मला शांती पाहिजे. दारू सोडा, शांती आपोआप तुमच्या घरी येईल. बरोबर की नाही? त्याग केल्यानंतर होईल की नाही? समजा तुम्ही घरामध्ये भांडतात, फक्त राग आहे घरामध्ये. समजा तुम्ही सांगितलं मी भांडणार नाही, मी सहनशीलतेने वागणार, ऑटोमॅटिकली तुमची शांती तुमच्या पदरामध्ये पडेल. तुम्हाला त्यागाला सामोरं जावं लागेल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची जर कृपा पाहिजे असेल, परमेश्वराला जर अनुसरायचं असेल, तर आपल्याला परमेश्वरासाठी त्याग करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि संत पौल गलातियरास पत्रामध्ये अध्याय 1 वचन 15 मध्ये आपल्याला तेच सांगत आहे. तो सांगत आहे, बट when he who had set me apart before I was born and has called me through his grace. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? But when he who had set me apart before I was born and had called me through his grace. मला परमेश्वरानं ह्या जगापासून वेगळं केलेलं आहे, ती त्याची सेवा करायला. त्याच्या कृपेनं मी वेगळा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण ते मराठीमध्ये वाचूया. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले. हालेलुया. मला आईच्या उदरातूनच मला वेगळं केलेलं आहे. माझ्या प्रिय धर्मबहिणींनो, आज तुम्ही वेगळे झालेले आहात. तुमच्या चेहऱ्यावरती एक कृपा आहे, त्या कृपेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे. हालेलुया. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगत आहे आणि आज मी ह्यांना विशेष सांगेन, तुम्हाला जेव्हा तुमची होडी, जीवनाची होडी जेव्हा या जगातल्या सागरामध्ये डगमगा लागते, तेव्हा तुमचा ख्रिस्त हा अँकर झाला पाहिजे, नांगर झाला पाहिजे, की त्या नांगरावर माझं संपूर्ण जीवन हे स्थिर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज आपल्याला तेच करायचं आहे. मला एक गोष्ट आठवते, संत क्लेअर जेव्हा त्यांच्या कॉन्व्हेंट मध्ये एक अटॅक झाला, तेव्हा सगळ्या सिस्टर्स धावल्या कुठे? त्यांच्या चॅपल मध्ये. आणि ह्या चॅपलला जी वेदीला कपडा लावलेला आहे, त्या कपड्याला ते बिलगुल राहिले, सांगितलं येशू आम्हाला वाचव. तेव्हा संत क्लेअरने टॅबरनॅकल मधून ख्रिस्ताला काढलं आणि त्या मारेकऱ्यांसमोर, त्या अटॅक करणाऱ्या लोकांसमोर ख्रिस्ताला उभं केलं आणि ख्रिस्तानं त्यांना आंधळं केलं आणि ते तिथून निघून गेले. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्हाला तेच करायचं आहे. तुमच्या जीवनाचा अँकर ख्रिस्त आहे, त्या नांगरावरती तुमचं जीवन तुम्हाला स्थिर करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या ख्रिस्ती जीवनातील हा भाग आहे. जीवनामध्ये, या जगामध्ये अनेक वादळ येतील, अनेक दुःख येतील, परंतु ख्रिस्तानं दिलेलं अभिवचन हे खरं आहे की तुम्हाला सगळं काही मिळेल. जे तुम्ही गमावलेलं आहे ते सगळं काही कितीतरी पटीने, 100 पटीने तुम्हाला परत तुमच्या पदरामध्ये मिळेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला गोष्ट आठवत असेल, अब्राहमाला जेव्हा परमेश्वराने निवडलं, तेव्हा परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं, तुझं घर, तुझ्या बापाची प्रॉपर्टी, तुझे नातलग तू सोड आणि माझ्या मागे ये, आणि मी जिथे तुला पाठवीन त्या नगरात जा, त्या जागेवर जा, आणि मी तुला आशीर्वादित करेन. तू आशीर्वादित होशील आणि तुला मी आशीर्वादित करेन. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या तिन्ही धर्मबहिणीनं तेच केलेलं आहे. आपल्याला सुद्धा परमेश्वर तेच करायला सांगत आहे की तुला जर मला अनुसरायचं असेल
तर तुला सगळं काही सोडावं लागेल, तरच तू एक आशीर्वादित होशील, तू एक लोकांसाठी आशीर्वादित होशील, तुला मी आशीर्वादित करीन. आज परमेश्वराने अब्रामाला दिलेलं अभिवचन पूर्ण केलं, त्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं आणि तो अनेक संततीसाठी एक आशीर्वाद बनलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो आशीर्वाद झालेला आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये लोकांसाठी आशीर्वाद व्हायचा आहे. आपल्याला आपल्या लोकांसाठी आशीर्वाद व्हायचा आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊया, ते झालं अब्रामाचं. ख्रिस्त फिलिपिकरास पत्रामध्ये अध्याय 2 वचन 6 मध्ये आपण वाचूया. त्या संपूर्ण आढावामध्ये आपल्याला काय मिळते का, आपल्याला काय समजते? फिलिपिकरास पत्र अध्याय 2 वचन 6 मध्ये, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. पुढे, तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौल आपल्याला फिलिपिकस पत्रामध्ये सांगत आहे, though he was in the form of God, he emptied himself and taking the form of a servant. तो देवाच्या प्रतिरूपाचा होता, देव होता, तरी त्याने स्वतःला देव म्हणून गणलं नाही, परंतु तो दास म्हणून या जगामध्ये रिक्त झाला. होय माझ्या प्रिय बंधूंनो, आज ख्रिस्त जर रिक्त झाला नसता तर तुम्ही आणि मी आशीर्वादित झालो नसतो. जर ख्रिस्त रिक्त झाला नसता तर तुम्ही आणि मी आशीर्वादित झालो नसतो, आपलं कोणाचंही तारण झालं नसतं. एखाद्या व्यक्तीला जर आशीर्वाद द्यायचा असेल तर मला रिक्त व्हावं लागतं. ख्रिस्तानं ते रिक्त पद धारण केलं, जेणेकरून ह्या दुनियेला, ह्या मानवजातीला एक आशीर्वाद मिळेल. त्या क्रूसावरती तो जेव्हा टांगलेला होता तेव्हा त्याचं वैभव तुम्हाला दिसलं नाही. सगळं वैभव त्याने देव बापाच्या पायापाशी टाकून आला होता. मी जाईन तर दास म्हणून जाईन. आणि मला आठवते जेव्हा मी डीकन होणार, त्यानंतर मी धर्मगुरू 6 महिन्यानंतर झालो, 8 महिन्यानंतर, तेव्हा फादरांनी मला एकच सांगितले होते गोष्ट, ती अशी, तू फादर झाल्यानंतर इच्छा बाळगू नकोस की मला प्रिन्सिपल व्हायचं आहे, इच्छा बाळगू नकोस की मला प्रोव्हिन्शियल व्हायचं आहे, इच्छा बाळगू नकोस की मला बिशप व्हायचं आहे. एकच इच्छा बाळग की मला दासपणाचा आत्मा पाहिजे. आय मस्ट डिक्रीज, ही मस्ट इन्क्रीज. मला फक्त ख्रिस्ताला उंच व्हायचं आहे आणि माझा ऱ्हास होऊ दे, हीच इच्छा एक बाळग. म्हणजे सर्व काही तुला परमेश्वर तू पुरवेल. आणि हे सत्य आहे, जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये मोठं होण्यासाठी इच्छा बाळगतो तेव्हा मी चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या ख्रिस्ती जीवनाला हे एक मोठं उदाहरण ख्रिस्त स्वतः त्याच्या जीवनाद्वारे आपल्याला देतात. तो देवाच्या स्वरूपाचा होता, देव म्हणून स्वतःला त्याने गणलं नाही या पृथ्वीवर, तर त्याने स्वतःला गणलं ते हेच की मी दास आहे, तुम्हा सगळ्यांचा दास होत आहे. आणि त्या दासपणामध्ये त्याने आपल्या लोकांची सेवा केली आणि आपल्याला तारणासाठी क्रूसावर मरण पत्करले. आणि आजच्या शुभवर्तमानानुसार येशूने सांगितलं, तुम्हाला सगळं काही तुम्ही सोडलेलं आहे. तुमचं बाप, तुमची आई, तुमचे भाऊ, तुमच्या बहिणी, तुमचं घरदार, तुमची प्रॉपर्टी, सगळं काही सोडलेलं आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या दिवसात 100 पटीने या सगळ्या गोष्टी मिळतील. परंतु तिथे एक शब्द वापरलेला आहे, त्या छळवणुकीबरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मिळतील. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला अनुसरणे म्हणजे फक्त गुलाबावरून चालणं असं नाहीये. देवाला अनुसरणे म्हणजे गुलाबावरून चालणं नाहीये, तर गुलाबाच्या बरोबर काटे असतात हे सुद्धा जाणलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही आज ख्रिस्ताला हो सांगितलेलं आहे. ख्रिस्त तुमच्या जीवनाचा अँकर आहे. फुलं असतील परंतु काटा सुद्धा तुम्हाला लागेल, तेव्हा ख्रिस्ताला बिलगुन राहा. तुम्हाला तुमच्या जीवनावर जीवनाचा मुकुट तो धारण करू.
तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज या तिन्ही धर्मगुरू बहिणी आज आपल्यासाठी मोठे एक आदर्श आहेत की त्यांनी जगाला टाटा सांगितलेला आहे, जगाला बाय बाय सांगितलेलं आहे आणि ख्रिस्ताला ते सांगत आहेत, मी तुझी वधू आहे, मला तुला अनुसरायचं आहे, तुझ्या मंदिरात तुझं मुख मला नित्य पाहायचं आहे, मला तुझ्या मंदिरात तुझं मनोहर रूप पाहायचं आहे, तुझी सेवा करायची आहे. तर त्या आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही, एकच अपेक्षा करत आहे की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही त्यांच्यासाठी त्याग करा, जेणेकरून ते ख्रिस्ताचे अधिकाधिक जवळ जातील आणि लोकांची सेवा होईल, लोक ख्रिस्ताच्या स्वर्गराज्यापर्यंत पोहोचतील. तर आपण थोडा वेळ शांत होऊया परमेश्वराकडे, या तिन्ही धर्म बहिणीसाठी, या अमलाश्रमसाठी, अमलाश्रम मध्ये ज्या ज्या लोकांनी हातभार लावलेला आहे, या अमलाश्रमला उभारायला ज्या ज्या लोकांनी मदत दिलेली आहे, त्या सर्व लोकांसाठी विशेष आपण प्रार्थना करू.